नमस्कार सर्वांना. माझं नाव पवन प्रल्हाद पैठणे, राहणार बीडकर. सरांचे सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. सरांनी आमच्यासारख्या एक गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला आज एवढ्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. खरं म्हणजे सर आणि मॅडम आमच्यासाठी आमची लायकी वाढवून देणारे लोक, आमचे मायबाप, आमचे विठ्ठल. आज या समाजात आम्हाला जो दर्जा मिळत आहे, जो सन्मान मिळत आहे, त्याचे खरे हकदार कोण असेल तर फक्त सर आणि मॅडमच. एवढ्या कमी पैशात फक्त 2,000 बॅच दिली. मॅडमला आम्ही सर्वात पहिल्यांदा फोन केला, मॅडम आमची कसलीच परिस्थिती नाही, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, फीस काय असेल ते असेल, मॅडम टप्प्याटप्प्याने आम्ही देऊ. मॅडम त्यात राजी झाल्या. आमच्या तिघालाही एक सोबत एका वेळेस 2,000 फक्त बॅच दिलेली. त्याच्यानंतर आम्ही 1 वर्ष संघर्ष केला. या संघर्षाच्या काळात मी स्वतः, माझी परिस्थिती खराब असल्यामुळं मी आजही आउटसोर्स आहे. महावितरणमध्ये मी आजही आउटसोर्स आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं बऱ्याच लोकांनी, इथं बरेचसे विद्यार्थी असे बी आहेत की ते कंपनीत काम करतात, बरोबर आहे का? ज्यावेळेस आपली भरती निघली त्यावेळेस भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी काम सोडून दिलं. माझी परिस्थिती तशी नव्हती, मी सोडू शकत नव्हतो. कारण आपल्या वडिलाच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय आपलं घर चालवू शकत नाही. कारण आपले आईवडील शेतकरी मजूर आहेत. त्यामुळं एवढ्या संघर्षाच्या काळात मॅडम, खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मे महिन्यात आपला पेपर झाला, ज्या दिवशी पेपर दिलता त्या दिवशी माझे हे 2 मित्र, ह्यांना सांगितलं होतं की वैभव, प्रसाद, माझं सिलेक्शन फिक्स आहे, आता तुमचं सांगा कसं आहे. आपल्या CST लॉन्चपॅडच्या ग्रुपवर सगळ्यात पहिल्यांदा 22 तारखेची शेवटची बॅच नंबर 4 पूर्ण पेपर टाकणारा मी पवन पैठणे, #पवन पैठणे पाटील असं एक पेज टाकलेलं आहे. पूर्ण 25ला 25 प्रश्न लिहून आजही आपल्या ग्रुपवर ते बघायला तुम्हाला भेटेल. त्या दिवशी सांगितलं होतं की आपलं सिलेक्शन फिक्स आहे. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कुठून आला एक गोरगरीब विद्यार्थ्याला? बरं, तुम्हाला आता इथं कित्येक विद्यार्थी बसले, तुम्हाला किती जणाला वाटतंय की नुसतं सोबत वाचल्याने आपण भरती क्रॅक करू शकतो? किती जणाला वाटतंय? होऊ शकत नाही सर. कारण जो महावितरणला, जो पारेषणला, जो पॅटर्न आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत, हे संपूर्ण प्रश्न JEE लेवलचे आहेत. इथं संपूर्ण विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. ह्यांना माहिती 2023चा JEEचा पेपर 25 प्रश्नापैकी मिनिमम न पर्याय बघता यातल्या कमीत कमी 17 ते 18 प्रश्न प्रत्येक पोराला येत होते इथले. खरं आहे का नाही? मग आपली लायकी फक्त एवढीच होती की आपण ITI केलाय. वागांनो, जर पॉलिटेक्निक केली असती तर JEE आपला होता. आणि त्याच्यानंतरही आम्हाला मार्गदर्शन नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे 10वीपर्यंत सरळ 10वी केली. 10वीला पर्सेंटेज तसे चांगले, अभ्यास चांगला होता, पण सरळ केली. सांगणारच कोण नव्हतं. विचारलं ITI करायचं, एकच म्हणत होतं ITI करायचं. कोणता करायचा आहे? वायरमन नाही तर इलेक्ट्रिशियन. कशामुळे? लाईनमॅन होत आहे. लाईनमॅन झालं की ITI झालं की 7,000 रुपये पगार आहे लाईनमॅनला, एवढंच माहिती, म्हणून ITI केला. पुढच्याला विचारलं तर ते काय म्हणले, फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमन एकच आहे. पुढं गेल्यावर आपल्याला कळालं की अरे लय मोठे फाटे त्याच्यात. जर माझा किंवा माझ्या ह्या 2 मित्राचा जर इलेक्ट्रिशियन असता तर मागच्या कार्यक्रमाला आम्ही 3 तुम्हाला उपस्थित दिसलो असतो. त्यापैकी प्रसाद डांगे, त्याचं नाव महापारेषणच्या लिस्टला आहे. माझा वैभव लोणकर, त्याला एक विषय सोडून देऊन सुद्धा 110 मार्क पारेषणला. म्हणजे आमची क्वालिटी होती. जो ओपनचा मेरिट होता का त्याच्यापेक्षाही आम्हाला मार्क भरपूर सारे होते. म्हणजे तिघाचंही आज रोजी सिलेक्शन हे ओपनमध्येच आहे. मी तसं म्हणत नाही, पण पारेषणला बी आम्ही असतो, परंतु काही नशिबाने साथ दिली नाही, गायडन्स भेटला नाही. परंतु जो रस्ता आम्ही पकडला होता त्याला कुठंही डगमगता, कुठेही मागं न सरकता, सरांच्या मार्गदर्शनाने, मॅडमच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या विशेष करून त्या टेस्ट सिरीजच्या जेव्हा आज आम्ही इथपर्यंत आहोत. आणि ते टेस्ट सिरीज फक्त 2,000 संपूर्ण फी. नाद करायचा का? माझं शिक्षण
धाराशिवला झालेलं आहे गव्हर्नमेंट ITला, हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा. आमच्या तिथं प्रॉपरचं असल्यामुळं आम्हाला सगळ्यात जास्त व्हिडिओ तिथले येतात. त्याच्यामुळे आमच्या बऱ्याचदा शब्दात येत आहे नात करती काय, यायलाच लागतंय. कॉपी करायची नाही, 2000 बॅच देऊन कॉपी करून दाखवायची. कोणत्या मास्तरानं, कोणत्याही शिक्षकानं फक्त 2000 एवढं कॉन्टेंट देऊन कॉपी करून दाखवायचं, तेव्हा आम्ही त्यांना मानू. हे आमच्यासाठी विठ्ठल रुक्माई आहेत. त्यांनी आम्हाला खूप यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलंय. जे लोक आपल्याला कालपर्यंत नाव ठेवत होते ते आज साहेब म्हणतात. वागांनो काय म्हणतात? साहेब म्हणतात. एवढं आपण सिद्ध करून दाखवलंय. आयुष्यात कुठेही डगमगू नका. खडतर प्रवास सर्वांना येणार आहे, सर्वांना जॉईनिंग भेटणार आहे. कुणाला गावात भेटल, कुणाला झोनमध्ये भेटल, कुणाला महाराष्ट्राच्या ह्या कोपऱ्याहून त्या कोपऱ्यापर्यंत भेटल. कुणीही घाबरायचं नाही, कोणीही घाबरू नका. सरळ 2-3 वर्षात बदली होईल. सरांचं मार्गदर्शन आपल्याला आहेच, सरांचं आयुष्यभरही मार्गदर्शन राहील. त्याबद्दल सर्वांचे आल्याबद्दल धन्यवाद. सरांचे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. सर्व CST लॉन्चपॅड तुमचेही धन्यवाद. तुमच्यामुळं आम्ही इथपर्यंत आहेत. कशामुळं? कारण सर शिकवतात, परंतु जे वातावरण तयार करायचं असते ते वातावरण फक्त टीममुळे आहे. त्यामुळे टीमचेही एकदा टीमसाठी सर्वांतर्फे जोरदार टाळ्या. तरी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो व रजा घेतो. धन्यवाद.